फ्रेंड्स, तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काय वाट कसली बघतात? चला करूया का आपण हटके झटके तुफानवाला वॉर. तर चला मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी आपल्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या वहिनीबाईवर व्हिडिओ बनवत आहे. आणि या वहिनीबाईवर व्हिडिओ का बनवत आहे त्याचं रिझन मला म्हणजे आजचा व्हिडिओचं कॉमेडी वाटला जरा. कारण हे जे व्हिडिओ आहेत ना 4 दिवसा अगोदर सगळे शूट झालेले होते. सगळे ड्रेसचे सीन सगळे कलर बघा. एकच ड्रेस होता. म्हणजे 4 दिवसापासून सगळं रडगाणं एकदाच बसून इसाल आणि मम्माने शूट केले होते. तर मला तर सगळं काय सगळे पागल लोकच दिसतात. आणि ह्यांचं काय आहे मला समजलं नाही. पहिलं तर मला असं वाटतं ते ईशालचं तोंड काळं करायला पाहिजे. का काळं करायला पाहिजे? कारण तुझ्या जन्मदात्या आईला तू असं म्हणजे व्हिडिओवर बसून आणि तू आई घालतो तिकडे बसून, तर लाज वाटायला पाहिजे. शेम ऑन यू ॲज अ मुलगा. जसं तुझ्या आईला केलं आहे, उद्या जाऊन तुझा मुलगा पण तुझ्या सोबत असं नाही करायला पाहिजे. हे देवाचरणी प्रार्थना. कारण जसं तू करणार ते पोरं बघणार आणि ते पण उद्या जाऊन तुझ्या तसंच करणार. वहिनीबाईचं एक लग्न झालं होतं अगोदर आणि म्हणे त्या लग्नाचं तिला काही सांगायचं नाही म्हणे. म्हणजे सांगितलं तर हिचं सगळं बाहेर येईल ना. तसं नवरा काय, मग नवरा भडकेल, मग नवरा बोलेल. ही सगळी इज्जत लोकांना समजून जाईल. जशी हिने स्वतःच्या काय म्हणतात नंदेची इज्जत घालवली होती, खाण केली होती. त्या ईशाला आणि मम्माच्या, त्याला तर अक्कलच नाही आहे. यूट्यूबवर बसतो बायकोवर मांडीवर मांडी घालून आणि करत बसतो. बरोबर बरोबर. अरे तुझी आईला ती एवढं काय बोलते? तुझ्या तोंडामध्ये काय लाडू भरून ठेवला आहे का? किंवा हाताला एक चमाटा दे ना बायकोला. एवढं ती बोलते पागलसारखी. आजचा व्हिडिओ बघितला मी. ह्या लोकांची व्हिडिओ बघत नाही, पण आज हा व्हिडिओ जो बघितला त्याच्यामध्ये मला जाम हसायला आलं. एक टाईपचा कॉमेडी शो होता आजचा. म्हणे तिचं लग्न झालं जेव्हा बाळ झालं ना, बाळ झालं तर तिला दूध नव्हतं म्हणे आणि तिने असं हातात नेलं आणि डॉक्टरसमोर नेलं म्हणे. तर मला एवढं सांगायचं आहे की ना सगळ्या आई लोकांना ना हाच प्रॉब्लेम असतो. पोट म्हणजे बाळाचं पोट भरलं की नाही. पोट भरलेलं असतं, पण कधीकधी त्यांना पोटाचं पेन असतं किंवा त्यांना पॉटी होत नाही. त्यासाठी ते रडत असतात. पण आपल्याला काय वाटतं रडते ना, तर आपलं त्यांना द्यायचं आणि दूध द्यायचं. तरीसुद्धा काही मुलांना गॅस्ट्रिकसारखा प्रॉब्लेम होतो. सो हिला तर कळत नाही. ही काय म्हणतात एक्झाम पास झालेल्या डॉक्टरकडे म्हणजे पैसे देऊन पास झालेल्या डॉक्टरकडे गेली होती का काय माहीत. तर मला एवढं सांगायचं आहे की तुझा नवरा जो जे करतोय ना यूट्यूबवर बसून तुझ्या बाजूला मांडीवर मांडी घालून जे बसतोय आणि आईची इज्जत घालवतोय, तर ते बंद करा. आणि मग काय करायचं आता मला तर काही समजत नाही की मला कसं समजणार. जे तुमचं जे आहे ते तुम्हाला समजणार, बरोबर आहे की. पण जे करत आहे मांडीवर मांडी घालून आणि रेकॉर्ड करून व्हिडिओ म्हणजे 4-5 दिवसा अगोदरच रेकॉर्ड केलेलं व्हिडिओ दररोज टाकायचं, एवढं म्हणजे फालतूगिरी आहे. आजच्या त्या व्हिडिओमध्ये तो इसाल काय म्हणतो की ती म्हणते ईशालची बायको की मला ना दूधच नव्हतं. हा ना विशाल, अरे त्याने काय तो भैया दूधवाला यायचा त्याला बंद करवलं होतं का की भैया कल से 1.5 लीटर का दूध मत ले गया, हमारे घर पे एक भैंसन है इधर है बट पिटवा, हमारे घर भैंसन है. असं असं असेल तर मग इसालला समजू शकतं. नाहीतर इसालला तोंडात घेऊन अभ्यास असेल दूध प्यायचा. आहे का वहिनीबाई? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे विशालला कसं कळलं किंवा काय विशाल मला काय करतो मला समजलं नाही. पण विशालला जरा विचारावं लागेल. इसाल मम्मा. त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे तो लॅक्टोजिन द्यावं लागलं. अरे बाबा, मुलांना तेच देतात आणि तू दुसरं काय देणार? दुसरं नंतर देतात गाईचं दूध, म्हशीचं दूध. नाही तू कुठलं गाढवाचं दूध घेऊन होतं का रे? मला काही समजत नाही या लोकांचं. विचित्रच आहे मैत्रिणी. तुम्हाला काय समज असेल तर नक्की मला कळवा. लग्नासाठी पैसे नव्हते म्हणे ह्यांच्याकडे. त्याच्या मैत्रिणी 80,000 दिले म्हणे. सासूबाईला रडायला आलं म्हणे. पहिलं मला सांग, त्या नवऱ्याकडे पैसा नाही, कामधंदा नाही, त्याच्याशी लग्न का केलं? आजकाल मुली फक्त तुमचं काय आहे, तुमचं ॲट्रॅक्शन याला म्हणतात. ॲट्रॅक्शन म्हणजे तो पाहिजे म्हणजे तो पाहिजे. आईवडिलांना नंतर कळवलं की लग्न होत आहे, मग तो बाप कसा येणार लग्नाला मला तुम्ही सांगा. सगळी लोक आईवडील जेव्हा सांगतात ना की लग्न नाही करायचं
त्यांना ना पहिलं मी खड्ड्यात पडला होता हे सगळं बरोबर माहिती आहे, त्यासाठी ते सांगतात की तसं करू नका, असं करू नका. पण हे काय आता मोठे झाले, म्हणजे हिच्या हातात मग आयफोन होता आणि हे होतं ते होतं, स्कूटीची चावी होती. मग तिला वाटलं की इस्साल आणि मम्माबरोबर लग्न केलं ते सगळं येणार, का येणार, कारण त्याची वहिनीबाईची जी नणंद आहे ती यूट्यूबर होती, भंकास यूट्यूबर, खोटं लोकांना सांगून ती माझे वहिनी मोठे मुंबईमध्ये कामाला होत आहे. ओ माय गॉड, लग्नानंतर तर ती कामालाच गेलेली नाही. म्हणजे मला ना सगळं परत कमवायचं आहे म्हणून इस्साल मम्माबरोबर लग्न, म्हणजे इस्सालच्या बहिणीबरोबर लग्न केलं. पण इस्सालच्या बहिणीने ठेंगा दिला, कारण ह्या लोकांना ती आवडतच नव्हती. पण बरोबर लग्नाच्या टाईमला तर किती नाटकं केली बाबा मंदिरामध्ये. काश मी तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला असता, काश तो व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवायला पाहिजे होता, कारण मी बघितला होता तो सगळा व्हिडिओ हातात हात घेऊन. ही आमची ना दूरची रिलेटिव्ह आहे, दूरची सोडून घरच्या बाजूलाच घर बांधलेलं आहे. ती म्हणते ती काय घरात डिलिव्हरी झाली, त्या घरात काहीतरी काम झाला. अरे मला सांग, मुंबईत नवऱ्याला काही धंदा नाही म्हणे, बाळ झालेली बाई आहे म्हणे, वॉशिंग मशीन सगळ्यांच्या घरात असतं, डेटॉल असतं. काही बायका स्वतःच असं हातात प्लॅस्टिक विस्टिक घालून घासतात. तर नवरा प्रॉमध्ये असेल आणि ही महाराणी हिला कामवाली बाई मसाज सेंटर पार्लर, म्हणजे मुलाला मसाज. आमच्या मुलांचे मसाज आम्हीच केले होते, मला लक्षात आहे. डिलेवरी झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर गरम पाण्याने आंघोळ करायचं. 2 बकेट पाणी तेल लावून मस्तपैकी ठेवून त्या मुलाला आणि मुलीला मस्तपैकी आम्ही आंघोळ घातली आहे. आणि ही बाई 2दा लग्न करून हिला सगळं हवं होतं. हिने लग्न का केलं होतं, कारण हिचं काय तर आयफोन गेला म्हणे, काराची चावी गेली म्हणे, बाईकची चावी गेली म्हणे, आणि त्याच्यामुळे तिला अजून पाहिजे होतं काहीतरी. त्यासाठी त्या इस्सालाने मग पण त्या लुख्याला जॉबच नव्हता म्हणे, त्या लुख्याकडे पैसाच नव्हता म्हणे. काय तो लुख्खा, मला सांगा, अशा लुख्याबरोबर हिने लग्न केलं आणि सगळं तिच्या स्वप्नावर पाणी फिरलं. त्याच्याबरोबर टोंबलीने जोर का झटका धीरे से काय जोर का झटका और जोरों से लगा असा दिला टोंबलीने. हिला वाटलं होतं टोंबली बरोबर काय लग्न केलं तर नवऱ्याला कुठे घेऊन जाईल फिरवायला, पण टोंबलीने अशी वाजवली बँड की हिने टोंबली विषयी एवढं घाणघाण बोलली, एवढं म्हणजे तिच्याविषयी चुकीचं नाही बोलली, कारण टोंबली पण खोटारडी. कारण तिच्या व्हिडिओमध्ये ती स्वतः बोलली, आणि जर ती खरी असती ना तर तो व्हिडिओ ठेवला असता त्या टोंबलेने. पण तिने तो व्हिडिओ आहे ना काय केला, डिलीट मारला. तिने लोकांना उल्लू बनवलं. म्हणजे ही वहिनी आहे ना आमच्या दूरच्या, अरे बाजूच्या घरातच राहते म्हणे ती, आणि म्हणते दूरच्या रिश्तेदार आहे. आणि या लोकांवर की स्वतःचे वडील लग्नाला नाही आले आणि नाना नानीला पाठवलं, म्हणजे आईला आणि वडील त्या लोकांच्या लग्नाला आले. म्हणजे किती भंकस फॅमिली आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, एवढी भंकस फॅमिली मी अजूनपर्यंत बघितलेलीच नव्हती. सासूला त्याच्या आईला तो इस्साल्यान मम्मा तो असं बसतो आणि आईविषयी असं चुकीचं मांडतो, चुकीचं म्हणजे आईला दाखवतो किती चुकीचं आहे. पहिलं तर बोला हो आईने विषय दिले, हो असं केलं तसं केलं असं बोलतो एक साईडला, आणि ना दुसऱ्या साईडला आईचीच मारतो. बाकीचं काय मला समजत नाही मैत्रिणींनो. मला वाटतं ना हा इस्साल आहे, तो आहे ना त्याच्या बायकोवर एकदम म्हणजे बायको नाही बहिणीवर आहे ना पुष्कळ जळतो. आणि हे का जळतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण तिची प्रगती झाली, तिचा नवरा मस्त आहे, आणि ह्याला त्यांनी घेतलं नाही तिकडे. ह्याला वाटलं होतं की त्याला काहीतरी हे लोक करतील, म्हणजे तिथे युरोपमध्ये नेतील. मला एक सांगा, ही जे एवढं सांगते पण पहिल्या लग्नाचं ती काहीच सांगत नाही तिकडे. मग हिचं पहिलं लग्न कसं मोडलं, नवरा तिचा जॉब करतोय का, तिने अजिबात म्हणजे समजलं ना. नवरा आता ती म्हणते की तू ह्याच्यामध्ये आहे म्हणतो, काय बिल्डिंग्सचे काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये आहे असं म्हणतो, बरोबर की नाही. आता नवरा जेवढा थोडं 5 रुपये पण कमवत असेल तर 5 रुपये देशाने 1 रुपये 2 रुपये 3 रुपये तरी वाचवायला लागतील की नाही आपल्याला. पण हे काय, हिला तर नवरा उतावळासारखा पागलसारखा बसलेलाच असतो करत.
नक्की कमेंट करून सांगा मला मी बरोबर बोलते की नाही. मला कधी कधी असं विचार येतो आहे की हिचं जे पहिलं लग्न झालं, हिचं पहिलं लग्न मोडलं आणि ही त्याची आई वडील म्हणजे आई तर नव्हती माझ्या प्रकारे, आई एक्सपायर झाली होती त्याच्यानंतर. मग जेव्हा ही आली घरी, मग वडिलांनी पण विचार केला जायला आपलं पगारामध्ये सगळं मॅनेज करता येत नाही आणि ही इथे येऊन पडलेली आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं त्याच्यामध्ये हिचं लवचं सगळं त्यांच्यासमोर आलं. पण काय करायचं आता, त्यांना 2 मनं होती विचारायला. असं वाटलं असेल चायला ही पहिल्याबरोबर टिकली नाही, मग दुसऱ्याबरोबर टिकली नाही आणि प्रेग्नेंट होऊन राहिली तर प्रॉब्लेम होईल. आणि ते तर लव होतं दुसरं इस्साल बरोबर. अरे बाबू, तर पप्पांना वाटलं असेल पनवती जात असेल तर जाऊन दे, हां टिकली तर टिकली, नाहीतर परत येईल नांदायला. बरोबर आहे की नाही. बहिणीने तर माझ्या प्रकारे आता ह्याला तर तिने म्हटलं आहे की तुझं तू बघ, माझं मी बघते म्हणून. कारण आहे ना, आता ह्या इस्लांच्या मम्मीला ह्याला कोंबड्याला घरामध्ये बसून काय मजा येते काय माहीत. साधा ना ते वेटर लोक असतात ना, वेटर लोक काम करतात त्यांना 40,000 रुपये पगार आहे. 30,000 पगारच असेल त्यांना. क्लिनिंग विनिंग सगळं कोण 30 असतो. 30,000 तर आहे या लोकांना. हां, पण ह्याला काय घरात पडायचं, बायकोचा बैल झाला आहे ना, घरात बसून मजा मारायला आवडतात. ते पण आता यूट्यूब ओपन केलं आहे. यूट्यूबमध्ये बहिणीला चुकीचं घाण असं बोललं तर तिची इज्जत तर जाईल, आपले डॉलर वाढतील. हे सगळं आहे ना, असे भांडणाचे व्हिडिओ आणि हे सगळं दाखवलं ना तर पटापट. या बाईनं तर रडगाणं स्टार्ट केलं होतं, हिला लग्नाला बोलवलं नाही. अगं तू वहिनी होती त्याची, तू सीधा जायला पाहिजे. तुला इन्व्हिटेशन काय आहे, तू सीधा जायला पाहिजे होतं. पण म्हणे माझं मूल बाहेर खेळत होतं, त्याने काय बहिणीला बोलवलं असं खेचून आली म्हणे, ती टोंबली आणि तिने उचलून नेलं म्हणे. तू सीधा जायचं होतं. तू मोठ्या भावाची मोठा भाऊ आहे ना, म्हणजे तिचा भाऊ, तुझा नवरा मोठा भाऊ होता ना त्या लोकांचा, तू हक्काने द्यायला पाहिजे होतं. हक्काने बसायचा पाहिजे. ती तर लग्न होऊन बाहेर गेलेली आहे, तर हक्काने यायला पाहिजे होतं. पण नाही, आपल्याला काय, आपल्याला ड्रामा करायला पाहिजे, यूट्यूबमध्ये भांडणं दाखवायला पाहिजे आणि दररोज तिला प्रत्येक व्हिडिओमध्ये टोमणे मारायला पाहिजे. टोमणे मारले नाही तर त्या दिवशी इसाल भुका पड जाएगा. बरोबर आहे की नाही. एका व्हिडिओमध्ये इसाल आणि मम्माची काय म्हणते की माझ्या नवऱ्याला ना 50,000 पगार होता. 50,000. एका व्हिडिओमध्ये मसालची बायको म्हणते, इसालची बायको म्हणते की माझ्या नवऱ्याला ना 50,000 पगार होता. तर लोकांना तिथे बरोबर पगार नाही आहे, 10-15,000. हॉटेलवाल्यांना आहे, हॉटेलमध्ये भांडी करतात, त्यांना डेली 1,000चं आहे. पण जे बाई IT वाले आहेत ना जे कामाला, त्यांना तर 30,000 पण नाही भेटत. आणि मम्मा पण काय फेकते, बाप रे. मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही माझ्या दादा बहिणीला तर ओळखताच असाल ना. तुम्ही माझ्या बहिणी आणि दादाला, एक मिनिट, तुम्ही माझ्या वहिनी आणि दादाला ओळखतच असाल. हां, तर त्यांचा पहिलं रूप वहिनी दादा आणि दुसरा रूप माझा इस्साल आणि मम्मा. हां, काय कमेंट करून सांगा मला की काय आहे ते. बरोबर. चला बाय बाय. 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा. मी आहे ना असे काही पॉईंट्स लिहून ठेवले होते मोबाईलमध्ये असं टाईप करून ठेवलं होतं. तर कारण एवढं पॉईंट लक्षात राहायला पुष्कळ विचार करावा लागतो. आणि हे पॉईंट्स जे मी होते सकाळपासून बसून, म्हणजे जेव्हा मला फ्री टाईम भेटला तेव्हा मी थोडे क्लिप बघितले आज. हां, दररोज नाही बघत. ते क्लिप हे केले, मी विचार केला काय बोलायची, कसं बोलायचं. मला झोप पण यायला लागलं. आणि काय नाही, बाय बाय. फ्रेश होती मी, चांगला ड्रेस बीस काढला होता. पण काय माहिती आहे का, एक गाऊन घातल्याशिवाय मला रोस्टिंग करायलाच आवडत नाही. गाऊन घातला तर घातला, मला काय म्हणतात एक टाईपचं शक्ती येते आणि मी बरोबर समोरच्याची ढासाढुसी करू शकते. वहिनीची थोडीच घेतली मी, मला झोप येते. 15 मिनिट नाही, अर्धा घंटा पाहिजे वहिनीची काढायला. चला, पण सगळ्या दुनियामध्ये वहिनी अशाच असतात, थर्ड क्लास असतात.
त्यांना काहीच नको, फक्त पैसा हवा असतो. आणि हिला पण तसंच आहे. माझा नवरा 50,000 म्हणतोय. ए शामू हे आण रे ते 2 हाण. तिला हाणते बरोबर. 50,000 म्हणते. तोंड बघ आरशात जाऊन. माझ्याकडे आयफोन होता, माझ्याकडे मोबाईल होता, माझ्याकडे चावी होती. गॉड. आता ते राहा, ते झोप काय ते हाय त्या घरामध्ये राहा आणि स्वप्न बघ. चालेल मम्मा. बाय बाय. झोपायला लागली. 15 मिनटाचा व्हिडिओ झाला. नाही बघत असेल तर स्किप करा. हां चला.